चला साहित्य ताब्यात घेतलं असेल तर त्वरित बस मध्ये जाऊन बसायचंय, आपल्यासाठी बस जायची थांबलेली आहे. हा सर, आता तुमच्याकडे पोचा खूप आहे, 3 पेट्या आहेत, तर मी माझी गाडी आणलेली आहे, माझ्या गाडी 2 पेट्या मी घेतो. प्रशिक्षणामध्ये सांगितलं आपल्या लक्षात नाही का, ज्याला आपण साहित्य एकत्र स्वीकारलेलं आहे त्यानंतर त्या पथकातील कुठलाही कर्मचारी ते पथक सोडून इतर कुठेही जाणार नाही, तो पथकासोबतच राहील आणि पथकासोबत दिलेलं साहित्य पथकासोबत राहील, त्यातलं कोणतेही साहित्य इतर जाणार नाही याची काळजी आपल्या पूर्ण पथकाला घ्यायची आहे. त्यामुळे या पथकातील कुठलाही कर्मचारी हे पथक सोडून इतर कुठेही जाणार नाही. चला बस मध्ये त्वरित जाऊन बसायचंय, बस आपल्यासाठी जायची थांबलेली आहे. मशीन उडून बघितलं नाही आणि आपण ज्या बसेस एसटी बसेस एका बसमध्ये 6 केंद्र करतोय, मिनी बसेस असेल तर एका बसमध्ये 3 केंद्र, तुम्ही बसून जागा शिल्लक राहील अशी काळजी घेतलेली आहे, अडचण होणार नाही. मतदान केंद्रावर पोहोचले हो अध्यक्ष. जिल्हा शाळा वगैरेवाडी आला वाटतं आपलं मतदान केंद्र. नाही, आपल्याला इथं दिसत नाही, आम्ही तरी खोली उघडलेली नाहीये, अजून इथं कोण कर्मचारी आपल्याला दिसत नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. व्यवस्था केली साहेब. आपण कोण साहेब? मी त्याला केली. कुठे? नमस्ते नमस्ते, या या. आम्हाला केंद्र उघडून द्यायची व्यवस्था कराल? हो करतो साहेब. साहिल चावी उघडा. मतदान केंद्र तर सुव्यवस्थित दिसतं, रंगरंगोटी व्यवस्थित आहे, फॅन आहे, लाईट वीज प्रत्येक दिलेलं साहित्य व्यवस्थित आहे. साहेब फक्त आम्हाला पाण्याची व्यवस्था किती बरं होईल, ज्यादा लवकर आलं तर. सगळी व्यवस्था होईल साहेब, काय अडचण नाही, पाण्याची होईल, सगळ्याची होईल. काय अडचण आम्ही इथं आहेच. आपल्याला साहेब दिले, आपण एकदा रूम पाहून घेऊया. रूम मध्ये मला वाटतं कोणतेही राजकीय चित्र, राजकीय नेत्याचे फोटो दिसत नाही, एक मजकूर छोटासा दिसतो, तो आपण झाकून घेऊ. तिथं लावलेलं फोटोवरचं बॅनरचं ते चिकटवलेलं निघलंय सर, ते आपण झाकून घेऊ. आपण आता सर्व लावून घेतलेलं आहे. मतदान केंद्र आपण दिलेल्या नियमानुसार जे जाधव साहेबांना आपल्याला सांगितलं की गेल्याला पहिला काय पाहायचं आहे ते आपण पाहून घेतलेलं आहे आणि आता आपण आपले राहिलेले साहित्य चेक करून काही नमुने आपण भरायला घेऊया. हो सर. आज आपण सर्व नमुन्यावर विभेदक चिन्ह मारून घेऊया आणि जे आपल्याला वोटर स्लिप द्यायचे आहे त्याच्यावर माझी सही मी तोपर्यंत करतो, तुम्ही बाकीच्या सगळ्यावर नमुन्यावर सगळ्या विभेदक चिन्ह मारून घ्या, कारण जेणेकरून आपल्याला उद्या गोंधळ होणार नाही, उद्या गडबड होणार नाही, उद्या जे आपण काम करणार ते सुरळीत होईल आणि आपल्याला गडबड होणार नाही उद्याची. अशा पद्धतीनं आदल्या दिवशी होणारं कामकाज आम्ही पूर्ण केलेलं आहे. दिलेल्या डमी आज आपण तरी संध्याकाळी काय करू, आता मतदान केंद्र लावून घेऊ. हो सर, लावून घेऊया. हे कृपया काळजीपूर्वक बघा काय काय कसं करतात. मतदान केंद्राची रचना सुरुवात, मतदान केंद्र लावण्याची सुरुवात चालू केलेली आहे. आणि आपण आता व्हीव्हीपॅट वगैरे आहे, त्याला नाव आडवा आहे का ट्रान्सफर म्हणून हे ओके, हे बरोबर आहे. आता आपण काय करणार आहोत की मतदान केंद्र जोडणी करत असताना दिलेलं व्हीव्हीपॅटचे नाव ते आपण सीयू ला जोडणार आहोत. सीयू ला जोडत असताना दिलेला आहे त्यानुसार आपल्याला ते लाल कलर एकदम जरा की आपण बूथची रचना करत असताना किंवा मशीन जोडत असताना जे सीयू आहे, सीयूचे आणि याचे केबल जे व्हीव्हीपॅटची केबल आहे त्याच्यामध्ये कलर कोड आहे, आतमध्ये लाल दिसतं तुम्हाला आणि याचे कसायला एकाच रेषेत येईल अशा पद्धतीनं ते न्यायचं आहे आणि कोणतेही नॉब न लावता न कळत हलक्या हाताने ते प्रेस करायचं आहे, त्यावेळेस तो कट असा आवाज येईल. हा हलक्या हाताने याला प्रेस करायचा आहे. हलक्या हाताने प्रेस करत असताना तो आवाज येईल, कटक्या आवाजाला, म्हणजे ते व्यवस्थित बसलेलं आहे. नकळत थोडंसं हे करून पाहायची काय गरज नाही. जर हे करायचं असेल तर हे जे 2 नॉब दिलेले आहेत ते हलक्या हाताने नकळत दाबायचं आहे आणि ते नीट काढायचं आहे व्यवस्थित.
त्यात जास्त प्रेस करायचा नाही, जास्त ताकदीचा वापर करायचा नाही, अशा पद्धतीने आपण व्हीव्हीपॅट सीलला जोडलेला आहे. व्हीव्हीपॅट क्रम लक्षात घ्या. बॅलेट युनिटची केबल व्हीव्हीपॅटला, व्हीव्हीपॅटची सीयूला. आज सरकारी अधिकाऱ्यांनी पत्र व्यक्त केले आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू आहे. काय सांगाल याबाबत? मी 45 सातारा लोकसभा अंतर्गत 256 वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघतो. माझं नाव राजेंद्र कुमार जाधव. आज मतदान पथकांचं पहिलं प्रशिक्षण आम्ही द्रविड हायस्कूल वाई इथं आयोजित केलं होतं. हे प्रशिक्षण सोपं व्हावं, की तांत्रिकदृष्ट्या जी माहिती आहे ती अधिक सोप्या शब्दात समजावून सांगावी म्हणून आम्ही एक नाट्यछटा तयार केली होती. अर्थात हा प्रयोग होता आमचा. ह्या प्रयोगासाठी आमचे तलाठी, सर्कल ऑफिसर, तहसील ऑफिसमधले क्लर्क या सगळ्यांची आम्ही मदत घेऊन, म्हणजे हे कोणीही प्रोफेशनल कलाकार नसताना अवघ्या 2 ते 3 दिवसात यांच्याकरवी आम्ही स्क्रिप्ट तयार करून अतिशय सोप्या बाबतीत इलेक्शन मधले जे किचकट नियम किंवा प्रक्रिया आहेत ते समजावून सांगायचा आम्ही प्रयत्न केला. त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आम्हाला, म्हणजे आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा ज्यावेळी हे कळलं तेव्हा त्यासुद्धा त्यांनी एक ऑफिसर पाठवले दखल घेऊन याची. आणि इथल्या ज्यावेळी लोकांशी आम्ही बोलतो तर त्या लोकांनी इतक्या उत्स्फूर्तपणे स्टेजवर येऊन प्रतिक्रिया दिली आहे की आम्हाला थेअरी अशी समजावून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष जे प्रॅक्टिकल तुम्ही नाट्यछटेद्वारे दाखवलं त्याद्वारे आम्हाला खूप म्हणजे सुलभ झालं सगळं समजून घेताना. आणि त्यामुळे हे अरेंज करताना याचं तर रेप्लिकेशन ज्यावेळी दुसरं ट्रेनिंग तिसरं ट्रेनिंग होईल त्यावेळी आम्ही करू. थँक्यू. यामध्ये नेमकं काय अशा प्रकारचं तुम्ही जनजागृती करताय, नेमकं काय दाखवा? जनजागृती म्हणजे आता 7 मेला आमचं मतदान आहे, तर त्यावेळी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आम्ही आवाहन आमच्या स्वीप कक्षाद्वारे कंटिन्युअस चालू आहे. यावर्षी किमान 70% पर्यंत मतदान होईल अशी आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. आता राहिलेले जे प्रत्यक्ष निवडणुकीचं कामकाज करणारे हे जे कर्मचारी आहेत यांच्याकडून कोणतीही चूक होऊ नये आणि त्यांचं काम सोपं व्हावं म्हणून आज आम्ही हा नाट्यछटेचा प्रयोग आज केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.